मित्रांनो, जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा हाऊसवाईफ असाल आणि जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एआयच्या माध्यमातून घर बसल्या एक चांगली इन्कम जनरेट करू शकता, स्वतःचा बिझनेस ग्रो करू शकता, ते पण एआय टूल्सच्या माध्यमातून, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? नाही ना? पण हो, हे खरं आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये खरं सांगायचं झालं तर 2020 मध्ये मला कोणी असं सांगितलं असतं की एक लॅपटॉप आहे, त्यानंतर इंटरनेट आणि एआय टूल्सचा वापर करून लाखो रुपयांचा बिझनेस आपण इझिली घर बसल्या रन करू शकतो, तर मी पण या गोष्टीवर बिलीव्ह नाही ठेवला असता. पण आता सध्याला एआयचा जमाना आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही ऑलरेडी एआयचे असे हजारो व्हिडिओ बघितलेले, प्रत्येक जण ChatGPT, क्लॉड, जेमिनी यासारखे टूलच्या बाबतीत सांगतोय. तुम्ही काय नवीनच सांगाल असं तुमच्या मनात क्वेश्चन वगैरे येऊ शकतो. पण मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी असं रिअल प्रॅक्टिकल वेज वगैरे सांगणार आहे ज्या थ्रू तुम्ही मनी मेकिंग करू शकतात. आणि त्यातल्या त्यात तुम्ही एक गोष्ट कधी नोटीस केली असेल की एआय टूलच्या बाबतीत सर्वांना माहिती आहे, पण असे किती लोक आहे तुमच्यापैकी जे खरंच एआय टूल्सचा यूज करून डेली बेसिसवर मनी मेकिंग करताय? मला माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना एआय टूलचं नाव माहिती आहे, पण ऍक्च्युअल मध्ये रिअल लाईफ मध्ये मनी मेकिंग एआय टूलच्या माध्यमातून कसं करता हे माहित नाहीये. आणि हे सर्वच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की मी मागच्या 5 वर्षापासून फ्रीलान्सिंग क्षेत्रात ऍक्टिव्हली काम करते आणि आता डेली बेसिसवर माझं जे काही काम आहे ते मी एआय टूलच्या माध्यमातून करते, ज्याच्याने प्रोडक्टिव्हिटी प्लस मनी मेकिंगचे जे काही अपॉर्च्युनिटी ते खूप जास्त वाढलेले आहेत. सो हा व्हिडिओ पूर्णपणे प्रॅक्टिकल असणार आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, एआय म्हणजे काही रॉकेट सायन्स वगैरे नाही किंवा मॅजिक वगैरे नाही, किंवा तुम्हाला वाटत असेल की एकदम आरामात तुम्ही करू शकता शॉर्टकट वेचा यूज करून, तर तसं पण नाहीये. एआय म्हणजे अशी सिस्टम आहे जिथं 10 लोकांचं काम आता तुम्ही एक व्यक्ती करू शकतो, ज्याला प्रॉपर एआयचा यूज करता येतोय तो. तर ही गोष्ट ज्याने समजून घेतली, पहिली गोष्ट तर तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये एआयचा यूज करून चांगल्या पद्धतीने पैसे कमवणार आहे. असं नाही की तुम्हाला फक्त एआय टूलच्या वरवरची माहिती आहे आणि तुम्हाला एआय टूलच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवाल, तर असं अजिबात होणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की एआयच्या माध्यमातून मी खूप जास्त शॉर्टकट किंवा लेझी वे सांगणार आहे, तर तसं अजिबात नाहीये. मी स्वतः लेझी वे अशा गोष्टींवर बिलीव्ह करत नाही. सो जर तुम्हाला वाटत असेल की एकदम आरामात तुम्ही करू शकतात, तर तसं अजिबात नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आता स्टॉप करू शकता. आता सगळ्यात पहिला आपला बिझनेस मॉडेल आहे, ते म्हणजे एआय लीड जनरेशन. आता तुम्हाला हा शब्द थोडा टेक्निकल किंवा म्हणजे खूप जास्त हार्ड वगैरे वाटत असेल, पण तितकाच तो सोपा आहे. आता जसं की आपल्या आजूबाजूला क्लिनिक असतात, जिम असतो किंवा एखादा लोकल बिझनेस वगैरे असतात, तर बिझनेस म्हटलं म्हणजे आपल्याला तिथे लीड्स, कस्टमर्स हवे असतात. आणि तुम्हाला पण माहिती आहे की आता अनेक लोक काय करताय की पेड मार्केटिंगवर इन्व्हेस्ट वगैरे करताय. आणि जरी ते पेड मार्केटिंगवर इन्व्हेस्ट करताय, तरी पण बऱ्याचदा काय होतं की जी काही टार्गेट ऑडियन्स आहे तिथपर्यंत त्या गोष्टी जात नाही. एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते. साधारण एक 30 वर्षाची महिला आहे आणि तिचा जो काही मोबाईल आहे, आता तिचा इंटरेस्ट जो काही तो कॉस्मेटिक प्रोडक्ट वगैरे वर आहे, आणि तिचा जो काही मुलगा आहे लहान, ज्याचं वय ऑलमोस्ट 5 ते 7 वर्षाचं आहे, तो त्या महिलेपेक्षा जास्त मोबाईल तो यूज करतोय. तर त्या केसमध्ये जेव्हा काही कॉस्मेटिकचे ऍड्स वगैरे दिसतील, तर तेव्हा ती जास्त करून कोणाला दिसतील? त्या लहान मुलाला. म्हणजे टार्गेट ऑडियन्स पर्यंत जातंय का ते? ऍक्च्युअल मध्ये मोबाईल त्या महिलेचा असला तरी पण जो काही म्हणजे व्हिडिओज वगैरे किंवा ऍड्स वगैरे जे काही मार्केटिंग होत आहे बिझनेसची, ते कोण बघतोय? तो मुलगा बघतोय. आणि त्या मुलाचं ते काही कामाचं, आता लिपस्टिक वगैरे तो लहान मुलगा त्यांनी यूज करू शकत ना, म्हणजे प्रॅक्टिकली कधी विचार केला तर तुम्हाला काय करायचंय की जे काही टार्गेट ऑडियन्स आहे त्यांच्यापर्यंत लीड्स तुम्हाला पोहोचवायचे. आणि हे सर्व तुम्हाला काय करायचे? एआयच्या माध्यमातून करायचे. आता तुम्ही विचार कराल की यासाठी खूप जास्त रिसर्च, मोठी टीम वगैरे लागेल, तर तसं नाहीये. तुम्हाला एकदम सोप्या वे मध्ये सांगते. तुम्हाला जास्त काही करायचं नाही. तुमचे जे काही अदर कॉम्पिटिटर्स वगैरे त्यांचे जे काही रिव्ह्यूज वगैरे असतात, मग तुम्ही त्यांच्या वेबसाईटला चेक करू शकतात किंवा जीएमपी प्रोफाईल म्हणजे गुगल माय बिझनेस प्रोफाईलला चेक करू शकतात. आणि जे काही निगेटिव्ह रिव्ह्यूज वगैरे तुमच्या कॉम्पिटिटरच्या हिच्यावर आलेले, तुम्ही ते जे काही ऑडियन्स आहेत त्यांच्यासोबत कलेक्ट करू शकतात. आणि जे काही त्यांना प्रॉब्लेम किंवा चॅलेंजेस फेस करताय ते तुम्ही चांगल्या पद्धतीने अजून क्वालिटी सर्व्हिस देऊ शकतात. म्हणजे तुमच्या कॉम्पिटिटरचा जो काही डेटा आहे तो तुम्हाला चोरी करायचा आहे. आता चोरी करायचे ते म्हणजे लिगल वे मध्ये काही चुकीचं नाहीये, पण हो, आधीचा जो काही बिझनेस आहे ना, त्यांना जे काही चॅलेंजेस वगैरे येत आहे ते तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या सर्व्हिसच्या थ्रू म्हणजे सॉल्व्ह करायचे. आता तुम्हाला वाटत असेल की हे बिझनेसेस आपल्याला पे का करतील? आता याचं कारण सोपं आहे. ते बिझनेसेस का पे करतील? कारण की ते डायरेक्टली तुम्ही त्यांना टार्गेट ऑडियन्स देताय जे की त्यांचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेतील. आणि प्रोडक्ट वगैरे किंवा सर्व्हिस घेतलं म्हणजे त्यांचा बिझनेस वाढणार आहे, सेल्स वाढणार आहे. जर त्यांचा लाखो रुपयांचा तुम्ही फायदा करून देताय, तर ऑब्व्हियसली कोणता पण बिझनेस किंवा कोणता पण व्यक्ती तुम्हाला 1000 रुपये तरी पे करेल. सो पहिला जो काही वे आहे तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिकल वाटला. आणि आता सध्याला मार्केटमध्ये खूप जास्त गरज आहे, कारण की प्रत्येक बिझनेस खूप जास्त चॅलेंज फेस करताय. लीड्स वगैरे आता सध्याला मार्केटमध्ये खूप जास्त येत आहे पेड मार्केटिंग जर केली तर. पण प्रॉब्लेम काय ना की टार्गेट ऑडियन्स जी काही ती बाय करणारे खूप कमी लोक आहे. जर तुम्ही हा प्रॉब्लेम ऍक्च्युअल मार्केट मधला कधी सॉल्व्ह करून दिला, बिझनेसेसला त्यांचं ऍक्च्युअल कस्टमर्स आणून दिले, ऑब्व्हियसली या स्किलसाठी या सर्व्हिससाठी तुम्हाला
जो काही बिझनेस आहे तो 1000 रुपये पे करेल. सो हा होता आपला पहिला बिझनेस मॉडेल. मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट कडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही कधी नोटीस केलं असेल तर आता सध्याला इंस्टाग्रामवर अनेक लोकांचे अकाउंट सस्पेंड होत आहे आणि याच्यात बरेच लोकांचं ओपिनियन असं आहे की इंस्टाग्राम हे सस्पेंड का होतंय, कारण की ऑटोमेशनचा यूज केल्यामुळे. आणि काही प्रमाणात ते खरं पण आहे. जर तुम्ही ऑटोमेशनचा यूज करत असाल तर तुम्ही या 3 गोष्टींची काळजी नक्की घ्यायला हवी. सध्या तुम्हाला पण माहिती आहे की इंस्टाग्राम बॉट क्लिनिंग करते. बॉट क्लिनिंग म्हणजे त्याला जर एखाद्या अकाउंटवर खूप जास्त स्पॅम ऍक्टिव्हिटी वगैरे दिसते तर त्या अकाउंटला ते फ्लॅग करते. सो तुम्ही जर ऑटोमेशन यूज करत असाल तर तुम्ही या 3 गोष्टींची काळजी नक्की घ्यायला हवी. पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्ही जो काही मेसेज युजरला देताय तो सर्व वगैरे प्रत्येकाला म्हणजे सारखा नका ठेवू. तिच्यात प्रत्येक 2 ते 3 दिवसानंतर थोडेफार चेंजेस करा आणि ते एकदम नॅचरल फ्रेंडली ह्युमन फ्रेंडली वे मध्ये तुम्हाला द्यायचंय. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही ऑटोमेशन लावताय ते प्रत्येक दिवशी तुम्ही काही स्पेसिफिक लिमिट्स ठेवा. जसं की प्रत्येक दिवशी एखाद्या पोस्टवर 200 ते 300 रिप्लाय जायला हवेत, त्याच्यापेक्षा जास्त नको. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला प्रत्येक पोस्टवर ऑटोमेशन लावण्याची काही गरज नाहीये. आणि जरी तुम्ही लावत असाल तर तुम्ही युजरला असं नका सांगू की प्रत्येक म्हणजे कमेंट मध्ये तुम्ही एकच स्पेसिफिक वर्ड्स त्यांना कमेंट करायला लावताय, त्यामुळे ते स्पॅम ऍक्टिव्हिटी मध्ये काउंट केलं जातं. जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने यूज कधी केलं हे सर्व म्हणजे रूल्स वगैरे गाईडलाईन वगैरे मेटाच्या, तर तुमचं अकाउंट कोणीच सस्पेंड वगैरे करू शकत नाही. फक्त तुम्हाला गाईडलाईन प्रॉपर पद्धतीने फॉलो करायचे. आणि खरं सांगायचं तर हे सर्व मी तुम्हाला जे काही सांगितलं ना हे मॅन्युअली ट्रॅक करणं खूप जास्त कठीण असतं. त्यामुळे मी स्वतः यूज करते सुपर प्रोफाइल या टूलचा. या टूलची खासियत अशी आहे की हे टूल नाही का मेटा व्हेरीफाईड आहे. मेटा व्हेरीफाईड असल्यासोबत याच्यात तुम्हाला स्वतःचे कोर्सेस वर्कशॉप जे काही तुम्ही डिजिटल प्रोडक्ट वगैरे ते एका ठिकाणी म्हणजे ऍड करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं एक जबरदस्त फीचर मला असं वाटतं की हे जास्त काही कॉम्प्लिकेटेड वगैरे नाही, एकदम इझिली तुम्ही सेटअप वगैरे सुपर प्रोफाइलचा करू शकतात. म्हणून जर तुम्हाला इंस्टाग्रामवर एकदम सेफ आणि स्मार्ट पद्धतीने ग्रो व्हायचं असेल तर तुम्ही सुपर प्रोफाइल या टूलचा यूज करू शकतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली, तुम्ही तिथून चेक करू शकतात. चला तर मग आता नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे AI बिझनेस वेबसाईट क्रिएशन. आता हे जे काही येते तुम्हाला पण सांगण्याची गरज आहे, कारण की याच्यात कॉम्पिटिशन नाहीच्या बरोबरीला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये लाखो बिझनेसेस आहे, हे तुम्हाला नवीन सांगण्याची गरज नाहीये. मग तुमच्या आजूबाजूला जे काही क्लिनिक्स असतील, जिम्स असतील, कॅफेज असतील, रेस्टॉरंट असतील किंवा कोचिंग क्लासेस वगैरे, तर तुम्ही काय करू शकतात माहितीये. आता हे जे काही बिझनेसेस असतात त्यांच्याकडे प्रत्येकाकडे वेबसाईट नसते. आता वेबसाईट नसली म्हणजे तुम्हाला वाटत असेल की विनीता कायच होतं, पण आजचा जो काही कस्टमर्स आहे मित्रांनो तो खूप जास्त हुशार आहे. तो सर्वात पहिले कोणती पण 10 रुपयाची वस्तू जरी घेईल किंवा 100 रुपयाची तरी पण तो सर्वात आधी गुगल वगैरे करतो. तर गुगल केल्यानंतर तुमची जर वेबसाईट तिथे येत नसेल तर तुम्ही म्हणजे ऑब्विसली जो काही बिझनेस आहे त्यांचा लॉस होतो. तिथून तो कस्टमर म्हणजे परत चालला जातो. आणि हे जे काही चॅलेंज वगैरे प्रॉब्लेम वगैरे याचे सोल्युशन तुम्ही करू शकतात. आणि खरं सांगायचं मित्रांनो तर पूर्वी नाही का जे काही वेबसाईट वगैरे तयार करण्यासाठी खूप जास्त टाइम लागायचा, त्यासोबत टेक्निकल नॉलेज वगैरे लागायचं आणि कोडिंगचं बेसिक म्हणजे खूप जास्त काम वगैरे होतं. पण आता AI टूल्सच्या मदतीने तुम्ही एका दिवसात जरी तुम्हाला टेक्निकल वगैरे नॉलेज नसेल तरी पण तुम्ही AI टूल्सला जस्ट प्रॉम्प्ट देऊन एक चांगली वेबसाईट तयार करू शकतात, ते पण प्रोफेशनल लेवलची. आणि जर तुम्ही मंथली 3 ते 4 बिझनेसेसला म्हणजे 3 ते 4 क्लायंटला क्लोज केलं तर तुम्ही आरामात 30 ते 40 हजार रुपये इझिली कमवू शकतात. आणि हो, हे मी हवेत वगैरे बोलत नाही. ऍक्च्युअल मध्ये माझे जे काही फ्रेंड्स वगैरे हे सेम वेनी म्हणजे कमवत आहे पैसे, ते पण ह्या सेम मेथडचा यूज करून. त्यामुळे हे रिअल आणि प्रॅक्टिकल आहे. सो जर तुम्हाला वेबसाईट डिझायनिंग वगैरे करून कधी सर्व्हिसेस वगैरे सेल करायचे असतील तर ही जी काही अपॉर्च्युनिटी ती तुमच्यासाठी एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी होऊ शकते. पण हो, तुम्हाला याच्यासाठी थोडं मेहनत वगैरे करावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं बिझनेससाठी वेबसाईट हा एक खर्च नसून इन्व्हेस्टमेंट नाही. त्यामुळे इझिली तुम्हाला पे वगैरे केलं जाईल. जर तुम्ही प्रॉब्लेम ऍक्च्युअल मध्ये मार्केट मधला सॉल्व्ह करताय तो कोणता पण बिझनेस तुम्हाला नाही म्हणणार. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम ऍक्च्युअल मध्ये बघता यायला हवा, तो सॉल्व्ह करता यायला हवा. ही कॅपॅसिटी तुमच्यामध्ये, ही ॲबिलिटी जी काही आहे ती तुमच्यामध्ये असायला हवी. सो आता नेक्स्ट बिझनेस मॉडेल कडे जाऊया. आता पुढचा जो काही मॉडेल आहे मित्रांनो तो एकदम युनिक आहे. युनिक असं याच्यामुळे आहे की आपल्या मराठी ऑडियन्स मध्ये पहिली गोष्ट तर याच्याविषयी अवेअरनेस नाहीये आणि फार कमी लोक बोलताय. आणि जे लोक बोलताय ते फक्त बोलताय, ते ऍक्च्युअल मध्ये वर्क वगैरे नाही करत आहे. सो तुम्हाला सांगते तिसरं सर्वात महत्वाचं बिझनेस मॉडेल आहे ते म्हणजे AI व्हॉइस एजंट. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते. एखादा बिझनेस आहे, सपोज तुम्ही एखाद्या क्लिनिकला रात्री 11 वाजता कॉल केला तर गरजेचं नाही की जेव्हा 11 वाजता तुम्ही कॉल केला तेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला रिप्लाय देईल. ते कसं असतं की आतापर्यंत जे काही मोठे बिझनेसेस आहे तेच फक्त आता AI ऑटोमेशन टूल्स वगैरे यूज करत ते कॉलिंग सपोर्ट वगैरेसाठी. पण जे काही स्मॉल बिझनेस आहे ते अजून पण म्हणजे काय करतात की लोक वगैरे हायर करतात. आणि तुम्हाला पण माहिती आहे जर आपण एखाद्या एम्प्लॉईला हायर वगैरे केलं तर त्यांचा फिक्स टाइम असतो. आपण त्यांना सांगू नाही शकत की त्यांचं शिफ्ट वगैरे झाली तर तुम्ही 2-3 तास एक्स्ट्रा वगैरे द्या. आणि तिच्यात पण म्हणजे खूप जास्त सुट्ट्या वगैरे असतात तर त्या केसमध्ये तुमचं काम वगैरे बंद असतं रात्री वगैरे. म्हणजे जे काही तुमचं सेल्स होणार आहे
तो तुमचं म्हणजे तुम्ही स्वतःहून म्हणजे कमी करून घेऊ शकताय. तर त्या केसमध्ये तुम्ही ही सर्व्हिस म्हणजे बिझनेसेसला प्रोव्हाइड करू शकतात, जे की 24/7 म्हणजे चालू शकतील. तुमचा बिझनेसेस रन होईल, बंद नाही होईल. आणि बिझनेसेस चालू राहील म्हणजे सेल्स होईल म्हणजे तुमचा बिझनेस जास्त ग्रो होईल. सो ही सर्व्हिस तुम्ही बिझनेसेसला स्पीच करू शकतात. आणि एकंदरीत सांगायचं झालं तर जितकं तुम्ही स्टाफ वगैरेला पैसे म्हणजे तिच्यात पण 30 तुम्ही असं करू शकतात की ऍक्च्युअल मध्ये त्यांची जे काही कॉस्टिंग वगैरे ते एक ह्युमन म्हणजे इम्प्लॉईला हायर वगैरे करून त्याच्यात पण ते स्पेसिफिक टाइमच म्हणजे काम करतात, त्यानंतर नाही करत. त्यानंतर त्यांचे जे काही हॉलिडेज वगैरे असतात किंवा ते आजारी वगैरे पडले तर त्या ह्याच्यात तुम्ही ऑटोमेशनचा म्हणजे एआय टूलचं म्हणजे त्यांना फायदे वगैरे सांगू शकतात की हे 24 तास तुमच्यासाठी म्हणजे काम वगैरे करेल, परत सुट्टी वगैरे आजारी वगैरे पडणं असं कारण वगैरे ते नाही देऊ शकत. सो ऑब्विसली याच्यात बिझनेसचा फायदा आहे आणि त्यांची जी काही कॉस्टिंग आहे ती ॲज अ ह्युमन इम्प्लॉईला हायर करण्यापेक्षा एआयची कॉस्टिंग खूप जास्त कमी आहे. मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं एआय सर्व्हिसेसचा तुम्ही बिझनेसमध्ये कसा यूज करू शकतात, जसं की तुम्हाला नवीन कस्टमर्स आणण्याचं, वेबसाईट क्रिएशनचं, त्यानंतर व्हॉइस वगैरेचं. पण तुम्हाला माहितीये का, बिझनेस फक्त सेल्समुळे पुढे जात नाही किंवा ग्रो होत नाही, तर सेल्सच्या मागे पण एक बॅकएंडला गोष्ट असते, ती म्हणजे ट्रस्ट. तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने ट्रस्ट बिल्ड करू शकतात कस्टमरचा, तितका जास्त तुमचा बिझनेस वगैरे ग्रो होईल. आणि याचं मागे कारण असं आहे की आज पण म्हणजे पर्सनल ब्रँडिंगला खूप जास्त महत्व आहे. आता ब्रँडिंग वगैरे तुम्हाला समजत नसेल तर असं म्हटलं जातं, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. मित्रांनो, जेव्हा तुमचा कस्टमर एखाद्या बिझनेस बद्दल ऐकतो तर तो तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मध्ये पहिले इंटरेस्ट दाखवत नाही. तो पहिला इंटरेस्ट दाखवतो ते म्हणजे तुमची ब्रँड इमेज वगैरे काय आहे. आणि ती ब्रँड इमेज जी काही असते ती खूप जास्त मॅटर करते आजच्या काळात, कारण की आता सर्व डिजिटली झालेलं आहे. मित्रांनो, एक सिंपल एक्झाम्पल देते. आपण जेव्हा काही ऍपलचा लोगो बघतो, नायकीचा बघतो किंवा मर्सिडीज, BMW, तर आपल्याला ते लोगो बघितल्यानंतर एक असं फिलिंग म्हणजे एक नेक्स्ट लेवल प्रीमियम का वाटतं, कारण की ती त्यांची ब्रँडिंग त्यांनी त्या पद्धतीने मेंटेन करून चाललेली. ते ब्रँडिंग मेंटेन करायला खूप जास्त मेहनत वगैरे लागते, त्यांनी वर्षानुवर्ष त्या गोष्टींवर काम केलेलं आहे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली, कोणताही बिझनेस तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेण्या अगोदर तुमची जी काही ब्रँड इमेज आहे ती क्रॉस चेक करतो. हे तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण हे रियालिटी आहे. आणि ही जी काही गोष्ट आहे ही फक्त मोठ्या बिझनेसेससाठी लागू होत नाही, तर ही छोट्या मोठ्या बिझनेसेससाठी पण लागू होते. आणि खरं सांगायचं तर आधी काय होतं मित्रांनो, लोगो डिझाईन करण्यासाठी, वेबसाईट तयार करण्यासाठी म्हणजे ब्रँडिंग वगैरेसाठी खूप जास्त डिझायनरची गरज होती. आणि डिझायनरची गरज याच्यामुळे होती कारण की तेव्हा खूप जास्त टाइम वगैरे लागायचा आणि त्याचे जे काही एक्सपेन्सेस वगैरे होते ते खूप जास्त खर्च वगैरे ह्या गोष्टींमध्ये व्हायचा. पण आता तुम्ही एआय टूल्सच्या मदतीने एका दिवसात तुम्ही लोगो तुम्हाला हवे तशा व्हेरियंट मध्ये बनवू शकतात, जे की काम खूप जास्त इझी झालेलं आहे. तुम्हाला हवा तसा फॉन्ट, तुम्हाला हवी तशी प्रीमियम लुक तुम्ही स्वतः देऊ शकतात, तुम्हाला हवं त्या पद्धतीने. आणि याच्यासाठी ही जी काही अपॉर्च्युनिटी ती एक नेक्स्ट लेवल आहे. आणि एक गोष्ट मी स्वतः फेस केलेली ते म्हणजे काही बिझनेसेस, जे काही स्मॉल बिझनेसेस आहेत ना, त्यांची जी काही क्वालिटी असते प्रोडक्टची किंवा सर्व्हिसेसची ती एक नेक्स्ट लेवल असते, सर्व काही प्रॉपर असतं. पण ते एका गोष्टीमुळे मागे पडतात, ते म्हणजे त्यांचं सोशल मीडिया प्रेझेन्स किंवा ब्रँडिंग वगैरे स्ट्रॉंग नसते. जर तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल तुमच्या ऑफलाईन मध्ये की एखादा ब्रँड आहे ज्यांचं की सर्व्हिस क्वालिटी वगैरे एक नंबर आहे, पण त्यांचं काहीतरी म्हणजे कुठेतरी चुकतंय, सोशल मीडिया प्रेझेन्स त्यांचं प्रॉपर नाहीये किंवा ब्रँडिंग वगैरे नाहीये, तर तुम्ही त्या क्लायंटला क्लोज करू शकतात. आणि अपॉर्च्युनिटी ऑब्विसली जेव्हा काही सोशल मीडिया प्रेझेन्स स्ट्रॉंग झालं तर ऑलरेडी त्यांच्याकडे 4 कस्टमर्स तुमच्याद्वारे जाणारच आहेत, तर ऑब्विसली समोरचा व्यक्ती तुम्हाला पे वगैरे करेल. सो ही पण एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी, जर तुम्ही याच्यात काम करायसाठी इच्छुक असाल तर तुम्ही करू शकतात. सर्वात लास्ट पॉइंट येतो म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन सर्व्हिस. आज प्रत्येक बिझनेसेसला ऑनलाईन कॉन्टेंट क्रिएशन करायची गरज आहे आणि त्याच्यासाठी त्यांना डेली बेसिसवर कॉन्टेंट लागतो, करावं लागतं. इंस्टाग्रामला त्यांचे जे काही ऑफर्स वगैरे असतात बिझनेसेसचे ते लावावे लागतात, त्याच्यासाठी स्टोरीसाठी कंटेंट वेगळा लागतो. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. याचे जे काही पॅकेजेस आहेत ते तुम्ही डायरेक्टली स्मॉल बिझनेसेसला पिच करू शकतात. आणि त्यात पण तुम्ही डायरेक्टली मोठमोठ्या बिझनेसेसला नका अप्रोच करू. ऑब्विसली त्यांच्याकडे मोठमोठ्या एजन्सी वगैरे असतात, त्यांचं काम ऑलरेडी करतं. जे काही लोकल बिझनेसेस वगैरे त्यांना तुम्हाला अप्रोच करायचे, जेणेकरून तुमच्या कन्व्हर्जनचे चान्सेस जास्त असतील. आणि आतापर्यंत 4 वे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, पण हे जे काही 5वं वे नाही, याचा स्वतः मी आणि माझी टीम एक चांगल्या पद्धतीने आम्ही क्लायंटला पॅकेजेस वगैरे सेल करून एक चांगली इन्कम जनरेट करतोय. मग ते एआय अवतार व्हिडिओ क्रिएशनचं म्हणू द्या किंवा म्हणजे स्क्रिप्ट रायटिंगच्या खूप जास्त गोष्टी याच्यात येतात. सो तुम्ही जर याच्यात प्रॉपर रिसर्च वगैरे केला तर ही सर्व्हिस पण म्हणजे खूप चांगली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही बेस्ट सांगितलं ते एकदम प्रॅक्टिकल आणि पूर्ण रिसर्च करूनच मी तुमच्यासोबत शेअर केले होते, जे काही प्रमाणात आम्ही स्वतः म्हणजे युज करतो डेली बेसिसवर. पण हो, याच्यात एआयचा युज करायचा म्हणजे सर्व काम तुमच्यासाठी एआय करेल असं नाही, तुम्हाला स्वतःला रिसर्च करावं लागेल. क्लायंट सोबतचं जे काही कम्युनिकेशन आहे ते तुम्हाला करावं लागेल आणि याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्वतःला स्किल मध्ये तुमचं जे काही ते अपग्रेड करण्याची गरज आहे. असं नाही की तुम्हाला खूप लेझी वे मध्ये आरामात तुम्ही म्हणजे करू शकतात.
त्या बोलायच्या गोष्टी असतात, पण तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये तितके एफर्ट्स वगैरे टाकावे लागतील. तुम्ही या 5 पैकी कोणत्या सर्व्हिसेसचा यूज करणार आहे ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. आणि हो, अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच ब्लॉगर विनीता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते पण AI टूल्सचा यूज करून घर बसल्या एक चांगली इन्कम जनरेट करू शकतील. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.